झाली वर्ल्ड्स लार्जेस्ट इडली. इडली ये. हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन करकरीत व्लॉगमध्ये. पहिला तर मी लुक बदललाय माझा, दाढी थोडीशी वाढवली. तर हा लुक कसा दिसतोय, का पूर्वीचाच लुक चांगला होता हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण एक नवीन प्रयोग करून बघणार आहे. प्रयोग, एक्सपेरिमेंट किंवा काय करणार ते तुम्ही बघालच. तर आजचा व्लॉग चालू करूया. डोसा, इडली, सांबार, चटणी चटणी. डोसा, इडली, सांबार, चटणी चटणी. इडची पुली. तर थंबनेल आणि टायटल तुम्ही वाचला आणि बघितलं असेल. आपण आज करणार आहे वर्ल्ड्स बिगेस्ट किंवा लार्जेस्ट इडली. मी म्हणलंय वर्ल्ड्स बिगेस्ट इडली, पण ती आमच्या घरातली वर्ल्ड्स बिगेस्ट इडली आहे सध्या तरी. क्या बक रहे हो माँ? आणि ही इडली करायला मदत करणार आहे माझी आई. काय करणार आहे, कसं करायचंय काय, आपण जर आता प्रोसिजर सांग. आपण दुसऱ्या कॅमेरावर शिफ्ट करूया. वेलकम टू सेकंड कॅमेरा. ये तुम्हाला इकडे सगळी सामग्री पण दिसत असेल. तर इथं आता आईने पाणी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. इडलीचं जे आपलं पात्र आहे, नॉर्मल पात्र असतं, त्यामध्ये पाणी तापवण्यासाठी ठेवलंय. नेक्स्ट काय करायचं आता? काही नाही, एवढ्या मोठ्या ताटामध्ये त्याला इडली करायची, म्हणून तो म्हणतोय की वर्ल्ड लार्जेस्ट इडली वगैरे. पण तसं काही नाही आहे. या मोठ्या ताटात मध्ये त्याला इडली करून पाहिजे. पाणी तापलेलं आहे आय गेस. तापले का? नाही, अजून उकळी यायची. ठीक आहे, आपण तोपर्यंत आपलं ताट सज्ज करून घेऊया. या ताटामध्ये जे तुम्हाला इथं दिसतंय, आय होप दिसतंय, दिसतंय, या ताटामध्ये तेल टाकलेलं आहे. ते असं मस्तपैकी हाताने पसरवून घ्यायचं आहे. ताटाला पूर्ण फील आलं पाहिजे. अरे वा, आपल्याला तेलाची चंपी होती. छानपैकी पसरवून घ्यायचं. वा, ASMR व्हिडिओ करूया आपण. ASMR नाही. तर आता याला तेल लावून घेतलेलं आहे सर्वप्रथम. आता आपण यात आपलं हे घालूया, इडली बॅटर, इडली पीठ घालूया यामध्ये. तेल घालून घेतलेलं आहे, इडली पीठ यामध्ये असं हलवत घ्यायचं. असं हेला हे करून घ्यायचं, नाही सांगतं. आता इडली पीठ मी काही मापाने घालत नाही, अंदाजाने घालते. पूर्ण ताट भरून घालायचं, कारण आपण लार्जेस्ट इडली करायचा प्रयत्न करतो. प्रयत्न होईल, म्हणजे फसेल का नाही माहीत नाही, पण प्रयत्न करतो. फिनिशिंग टचेस द्यायला आई लागतेच. अरे केवढं घातलं, केक होईल तो. तो केकच होणार आहे इडलीचा, दुसरं काही होणार नाही आहे. पाणी तापत आहे इकडे. इडली होईल का केक होईल माहीत नाही, पण जे होईल ती वर्ल्ड्स लार्जेस्ट इडली होईल इन होम. तर ही इडली ह्या स्क्रीनमध्ये आपण ठेवली आहे. स्क्रीन किंवा चाळणी जी असते त्यामध्ये. आणि ती चाळणी आपण गॅसच्या इडली पात्रावर ठेवली. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आणि हे किती मिनटं ठेवायचं? 20 मिनटं. 20 ते 25 मिनटं अंदाजे ठेवायचं. आणि नंतर 20 ते 25 मिनिटांनी आपण ह्याला उघडून बघूया झालंय का नाही हे कळेल म्हणजे. तर आपण 20 मिनिटांनी भेटूया. 20 minutes later. 20 मिनिटं झालेली आहेत आणि इडली झाली का चेक करा. इडली नाही, इडला झालाय तो. झाली आहे इडली. ये सक्सेसफुल. गॅस बंद केला आता. गॅस बंद. ओके. ठेव खाली. वाव, वर्ल्ड्स लार्जेस्ट इडली, बिगेस्ट इडली. इडली ये. आता सगळ्यात मोठा डिफिकल्ट अवघड टास्क ही काय, गारू दे मला वाटते, जरा गारू दे. तर ही इडली काढून झाल्यावर किती ठेवली आपण? 20 मिनिटं. 20 मिनिटं, 20 ते 25 मिनिटं ठेवली. आता ही जरा वेळ गार होऊ दे, मग ही आपण काढून घेऊया आणि त्याला कन्वर्ट करूया इंटू 30 इडली विथ द हेल्प ऑफ दिस पोडी चटणी. ये. A few moments later. जरा गार झाली आहे इडली, इडला जे काय आहे ते.
काढायचा प्रयत्न करूया. निघणार ते 100% निघणार, निघालंच पाहिजे. आणि हिअर गोज आर इडली इन द ताट. These are खरंच झाली मुळेच लार्जेस्ट इडली. बापरे. वरचे आपण तुनकुले काढून टाकूया. जस्टिस फॉर तुनकुले. वाव. मला दिसत असेल ते काय झाले. बापरे. सो आता ही इडली आपण कन्वर्ट करूया बेस्ट इडली आय हॅव एव्हर इटन टिल डेट, म्हणजेच 30 इडलीमध्ये. सगळ्यात पहिलं तूप घ्यायचं आहे, साजूक तूप घरी कडवलेलं, बाहेरचं पण घेऊ शकता. आणि ह्याच्यावर मनसोक्त तूप टाकायचं, अजिबात कंजूसी करायची नाही. क्या बात आहे. खूप खूप म्हणजे जेवढं जास्त तूप तुम्ही टाकाल तेवढी जास्ती टेस्ट इडली लागेल. खूप खूप तूप टाकलं तरी चालेल. आणि मला हा आपला एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होताना दिसतोय. आता ह्यामध्ये आपण आपली ओजी बोडी चटणी घालूया. चमचा एवढी एवढी साधारण अंदाजे पोडी इडलीच म्हणते, पोडी चटणी घ्यायची आणि घालायची. तर हे खूपच मोठा इडला झालेला आहे, त्यासाठी जास्त पोडी चटणी झाली. जे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार किंवा किती तिखट आहे त्यानुसार घेऊन तुम्ही म्हणू शकता. पहिली घरी गेली काहीतरी रेसिपी पाहिजे असेल मला कमेंट्समध्ये सांगा, आपण नेक्स्ट व्लॉग ह्याच्या रेसिपीवर करू. हाताने पसरून घ्यायची थोडी 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 थोडी. एक मात्र आहे, तूप तुम्ही जेवढं जास्त घालाल तेवढी मस्त टेस्ट येते इडलीला. दॅट्स माय एक्सपिरियन्स. इडली आणि तूप म्हणजे आहा हेवनिश कॉम्बिनेशन. ह्याच्यावर पोळी चटणी टाकून झाली. आता ह्याच्यावर वरनं थोडंसं तूप घालायचं. चमचा असेल तो पोळी चटणीतनं काढून जराशी छान अशी इवन पसरली पाहिजे. आत्तापासूनच अमेझिंग दिसतंय. दिसते का नाही? मस्त दिसते ना. लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, फ्री आहे. रागविन बर कमी ये बिक गई है, अरे मिल के हमको पागल बना रहा है. आणि तयार आहे आपली वर्ल्ड्स बिगेस्ट / लार्जेस्ट इडली इन माझं घर. कसं वाटलं वर्ल्ड्स लार्जेस्ट इडली करून? छान वाटलं. तर असेच छान छान ब्लॉग्स प्लस चॅलेंजेस माझ्या खूप डोक्यात आहेत, ते मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. दर रविवारी मी एक नवीन व्हिडिओ टाकतोय आणि तुम्ही पण खूप प्रेम देताय. आपले रिसेंटली 600 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. तर तुम्ही असंच प्रेम देत राहा आणि असेच मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज, आयडियाज, चॅलेंजेस भरपूर काही घेऊन येणार आहे. तर आपण हा ब्लॉग आजचा एंड करूया. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आपण भेटूया आपल्या अशाच मस्त धमाकेदार पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेस्ट करून सांगतोय कसा झालाय आपला इडला / इडली. बेस्ट. एखादच गार समोरचा. चलो बाय बाय.